विठ्ठला 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 चलो विठ्ठल वा 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला वा वा विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु मोतीराम महाराज की जय गुरुवर्य मारुती महाराज पवनसुत हनुमान विठाला 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 हॅलो पहिल्यासारखा आवाज करा सगळेचा हॅलो बेस कमी करा थोडासा प्रत्येकाचा बेस कमी करा बेस ना हमिंग करते हॅलो 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 बोला मामा बोला तुम्ही हॅलो थोडंसं अंतर घ्या थोडंसं अंतर हॅलो 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 याला आता काय ऐका याला ट्रबल द्या थोडासा गेन आणि इको आहे बरं हॅलो 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 द्या गेन द्या गेन हॅलो हॅलो द्या हॅलो रे हॅलो कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देह भाव एके दिसी जीव कळा हा सोय रास कळही प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देह भाव तुका मने उरला देव गेला भेवते काळे प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देह भाव भुंवेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोप वेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्तावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम कलानिशिबादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वरा 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 हो निवृत्ती उदारा सोपा देवा हो निवृत्ती उदारा सोपा देवा हो निवृत्ती उदारा सोपा देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पावले मुक्तबाई नमो त्रिभुवन पावले मुक्तबाई नमो त्रिभुवन पावले मुक्तबाई नमो त्रिभुवन पावले निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा सोपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले हॅलो मुक्ताबाई वा वा त्रिभुवन पावले
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अदत्रय जननी देवाची या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा हो यावरी न करावा अभेर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारो पासा सदा रहो रघुपति की दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन दूत विनती बारंबार पवन दूत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार 16व्या शतकात एक तारा चमकला हो जिजाऊच्या पोटी बाळ शुभ जन्मला घडविले स्वराज जाणे हो सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही ते राजे नमन तुम्हा करण्याला विठाला विठ्ठला 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 विठाला विठाला कोंडरी कवरधारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज जय बोलो रे भाई सब संतन की जय पार्वती पदे शिव हर 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 विठाला विठ्ठल कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देह भाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू नव्हे तर आपल्या सर्वांचे धर्मगुरू असणारे वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे आणि ऐका जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा कीर्तन भक्तीचं महत्व आणि कीर्तन भक्तीची वैशिष्ट्ये आणि या कीर्तन भक्ती केल्यानंतर जी साधना केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय फळ प्राप्त होतं याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे. हे विठाला विठाला
विठ्ठला 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 किम निमित्त सेवा हे आपल्या सर्व श्रोत्यांना ज्ञातच आहे. तर एक वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह नामोत्सव तसे आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संपूर्ण गावकरी मंडळीच्या वतीने शिवपुरीकर असतील आणि मला ज्यांनी संपर्क केला ते आमचे सर बसलेले आहेत डाढळे सर यांच्या मार्फत ही आलेली कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी. आज मला माझं असं भाग्य आहे की रोज पाहायला गेलं तर तरुण मंडळी मिळतात, पण आज ज्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अख्खा आयुष्य साधना करत करत या समाजासाठी आपलं आयुष्य घातलं ते मंडळी आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे शिवाजी मामा मार्कंडकर असतील, हरिभक्त परायणे शंकर महाराज रेगावकर असतील, आमचे बजरंग महाराज असतील, मुरलीधर महाराज, वा क्या बात आहे. तसेच आपल्या गावाचं भूषण असणारे हरिभक्त परायण गावचेच ना तुम्ही नाही का वाखारीकर महाराज मंडळी आहे की नाही महाराज हेही उपस्थित आहेत आणि आमचे लोणकर असतील, लहान असेल तिकडं धामदरीकर असतील आमचे आणि ही छोटे छोटे वारकरी बाल विद्यार्थी आमच्या हरिभक्त परायण परममित्र असणारे आमचे धीरज महाराज यांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी मंडळी तसेच मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार आमचे विठ्ठल महाराज हे कीर्तनासाठी उपस्थित आमचे माळवटकर मामा असतील. माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित ज्यांची आहे ते आमचे असणारे टाकळगावचे मामा सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आमचे किनोळकर आहेत, मला लक्षात आहे तुम्ही जरी नाही ओळखलं मला प्रत्येकाचा चेहरा ओळखू दे आहे की नाही. आमच्या माझ्यासोबत आणलेले मृदुंग सम्राट आमचे ओमकार महाराज आहेत आहे की नाही. शिवाजी मामा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आलेले आहेत. तसेच आमचे विनेकरी बाबा, जोरदार टाळ्या वाजवा एकदा विनेकरीसाठी. अहो काय देहाचं एवढं वय असून सुद्धा महाराज चोपदार मंडळी आणि आमचे विनेकर मामा काय नाचतात आहे की नाही. याला म्हणायचं काय आपल्या रक्तामध्ये जे परमार्थ म्हणतात ते याला म्हणायचं महाराज है की नाही. माझ्यासोबत आलेले आमचे शंकरराव असतील है की नाही, सोळंकी असतील, जमदाडे असतील, तसेच संपूर्ण अशी परिसरातून आलेली भजनी मंडळी रुंजकर मामा आहेत वाटते है की नाही, आलेगावकर आहेत इकडं गिरगावकर मामा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे. आणि या कीर्तनाचा प्राण म्हणलं तरी काय हरकत नाही. साऊंड सर्व्हिस कुठली महारुद्र साऊंड सर्व्हिस दगडगाव नंबर 1 साऊंड सर्व्हिस आहे महाराज. फक्त त्यांना तुम्ही काय करू नका, डवचू नका, ते बरोबर त्यांच्या मनानं आता कसं लावितील आहे की नाही. पण नंबर 1 गोड त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण त्यांना सांगणारे एक नसतात महाराज, त्यामुळं कन्फ्युजन होतं एक वेळेस. पण एकानं सांगा तुम्हाला जसा आवाज लागेल तसा मिळेल. आमचे निळेकर मंडळी आहे की नाही, जोगदन भाऊ असतील, आमचे कदम भाऊ असतील, परत काय कुरुंदेकर आमचे पोलीस साहेब सुद्धा आलेले आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलो तर आपलं काय होईल, स्वतंत्र हरिपाठात तयार होईल महाराज. पण ऐका, नाव मी प्रत्येकाचं नाव घेत असतो, राहू देत कुणाचं नाही. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहत वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहत वाकून तुमच्या सर्वांचं नाव घेतो शिवछत्रपतीचा मान राखून. विठाला विठाला पुंडलिक वरदा हरी भव्य दिव्य स्वरूपाचं हे नियोजन आहे महाराज. गेल्या जुनं देवस्थान आहे, बालाजी देवस्थान आहे की नाही, या सभागृहामध्ये त्यांच्या प्रांगणामध्ये हा चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा आणि तुम्ही संपूर्ण गावकरी मंडळीच्या सहकार्याने, तरुण वर्गाच्या सहकार्याने, ज्ञानवृद्ध अशा सर्वांच्या या शिवपूर ग्रामस्थ मंडळीच्या वतीने हा सप्ताह चाललेला आहे. आणि त्या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. हे माझं परम भाग्य आहे. विठाला विठाला कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमी छंदे नाचे डोले हरपला देह भाव. आपल्याला राहिलेल्या एका तासामध्ये आपल्याला करेक्ट 10:30 पर्यंत आपल्याला कीर्तन करायचंय महाराज. आता सर्वांगाचे कान करून आपण काय केलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे. कारण आपण आलोत आता कीर्तनासाठी. मग कीर्तनामध्ये मोबाईल असेल,
आहे की नाही. बाहेरच्या गोष्टी असतील त्या सोडून फक्त आपण आज काय करायचं, कीर्तन फक्त 1 तास ऐकायचं. कारण आज जे मी सांगणार आहे ते उद्याच्याला सांगणार नाहीत महाराज. दुसऱ्या कीर्तनकार दुसरं सांगतील, मी सांगेल ते सांगणार नाही. म्हणून कीर्तन भक्तीचं महत्व प्रतिपादन करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर या कीर्तन भक्तीचे वैशिष्ट्य सांगतात. या अभंगाचा सरळ भावार्थ पाहायला गेलं, तुमच्या समोर जर ठेवला तर तुम्हाला या अभंगाचं संपूर्ण आख्यायिका तुमच्या लक्षात येईल. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की कीर्तन भक्ती ही चांगली आहे. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की महाराज कीर्तन हे चांगलं आहे हे एकदा सांगितलं तरी कळालं असतं, पण तुकोबारायांनी कीर्तन चांग 2 वेळेस का म्हटलं कीर्तन चांग? तर ऐका, चांगल्या गोष्टी ह्या माणसाला कितीक वेळेस सांगावं लागतात. एकदा चांगलं सांगितलं की लक्षात येत नाही लोकांच्या. चांगली गोष्ट ही अनेक वेळेस सांगावं लागते आणि वाईट गोष्ट ही फक्त एकदा जरी सांगितली तरी लगेच लक्षात येते, आहे की नाही. आता कीर्तनाला चला, बाहेर गावून आलेली भजनी मंडळी, गावातील भजनी मंडळी, पाहुणे मंडळी, चला लवकरात लवकर आज कीर्तनाला सुरुवात होत आहे. किती वेळेस पुकारावं लागते? 10-15 वेळेस पुकारावं लागते महाराज, तेव्हा कुठे कीर्तन चालू होतंय. इथलं सांगत नाही, मी बाहेर गावचं सांगतोय, आहे की नाही. इतका वेळ लागते महाराज. आणि मला सांगा बरं महाराज, एखाद्या शेजारच्या गावामध्ये तमाशा येऊ द्या, सांगावं लागतंय काय? निमंत्रण द्यावं लागतंय मंदिराव की आज शेजारच्या गावामध्ये तमाशाचा फळ आलेला आहे, चला सर्वजण ऐकाय. अहो सांगायची गरजच नाही. वाईट गोष्ट सांगायची गरज नाही आणि चांगली गोष्ट ही एकदा सांगून समजत नाही. विठाला जे महाराजांना कळालं असेल म्हणून महाराजांनी शब्द वापरला की कीर्तन चांग, हाय की नाही. या अभंगाचा सरळ भावार्थ पाहायला गेलं तर या अभंगाचा जे पहिलं चरण आहे त्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध जर आपण लक्षात घेतला आणि बाकीच्या 3 चरणाचे उत्तरार्ध जर पहिल्या चरणाला जोडले तर आपल्याला अभंगाचा सरळ भावार्थ लक्षात येईल तुमच्या. तुकोबाराय म्हणतात की कीर्तन चांगलं आहे, कीर्तन चांग. पहिला परिणाम काय होतो तर अंग हे आपलं हरिरूप होतं. हा पहिला परिणाम. चला, कीर्तन आणि आपलं अंग हे हरिरूप होतं, हा पहिला फायदा झाला, पहिली परिणाम झाला. दुसरा परिणाम कोणता आहे, दुसरा फायदा कोणता आहे तर कीर्तन चांग. या कीर्तन भक्ती केल्यानंतर, कीर्तन श्रवण केल्यानंतर आपला जो हा देहभाव आहे तो आपला हरपला जातो. आपण जो संसारामध्ये गुंतलेला आहोत, 2 घंट्यासाठी का होईना, 2 तासासाठी का होईना, आपण या सप्ताहाच्या मंडपामध्ये आल्यानंतर कीर्तन भक्ती ऐकते वेळेस आपलं अंग हे संसाराचा आपल्याला विसर पडतो आणि आपलं अंग हे आपण या कीर्तनामध्ये काय होतो, देवरूप होतो, देहभान हरपून जातो. हा दुसरा फायदा. तिसरा फायदा कोणता आहे, तिसरा परिणाम कोणता आहे तर तो भगवान परमात्मा एका ठिकाणी नसून तर सर्वत्र ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे का तर कीर्तन चांग. कीर्तन हे चांगलं आहे आणि कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं तो भगवान परमात्मा फक्त मंदिरातच नाही तर चराचरामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल सर्वा घटी राम, देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. हे कशामुळे लक्षात येतं, कीर्तन भक्ती केल्यामुळे लक्षात येतं. हा तिसरा फायदा. आणि चौथा फायदा जर पाहायला गेलं तर चौथा फायदा सगळ्यात मोठा होतो, ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला 2 दुःख आहेत. एक जन्माचं दुःख आहे आणि दुसरं मृत्यूचं दुःख आहे. पण ज्या वेळेस आपण कीर्तन भक्ती करतो, कीर्तन ऐकायला लागतो, अनेक वर्ष कीर्तन ऐकल्यानंतर आपलं अंग हे हरिरूप होतं कीर्तनाने. आणि अंग हे हरिरूप झाल्यानंतर काय होतो, आपला संसाराचा विसर पडून आपण देवरूप होतो, म्हणजे देहभान हरपून जातो. आणि त्यानंतर काय होतं तर तो भगवान परमात्मा एका ठिकाणी नसून तर सर्वत्र ठिकाणी तो वसलेला आहे याचा हे लक्षात येतं. आणि त्या भगवान परमात्मा आपल्या जवळीक आल्यानंतर आपण काय करतो, सोयरा या नात्याने आपण त्या भगवंताला आपलं मानायला लागतो. आणि आपला व्यक्ती जर आपल्या जवळचा असेल तर आपल्याला महाराज कशाची भीती आहे का. उदाहरण घ्यायला तर एखाद्या आता काय झालं बघा, एखादा व्यक्ती आहे आणि त्याचं जर आमदार ओळखीचा असेल तर ते काय म्हणतो, आपल्याला कशाची भीती नाही बाप्पा, का आपला पाहुणाच आमदार आहे. मग जर आमदार जर असेल, या तालुक्याचा आमदार असून जर तो माणूस जर भेट नसेल तर तुकोबाराय म्हणतात की आम्ही देवाला सोयरा केलाय. जर तो पांडुरंग परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक या सृष्टीचा चालन करता तो भगवान परमात्मा जर सोयरा झाला तर आपल्या या ज्या 2 आपल्याला भीती आहेत, कोणती, एक जन्माची आणि मृत्यूची जी भीती आहे, ती देव आपलासा झाल्यानंतर ती काय होती, गेला भेव ते काळे.
प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देह भाव. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठाला 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाला. या कीर्तनाचा जी काही कीर्तन भक्ती आहे ही कीर्तन भक्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांनी आपल्या अनुभवयुक्त अनुवादात्मक आपल्या समोर ठेवलेली आहे. ऐका, मी शब्द काय व्हायला अनुभवयुक्त अनुवादात्मक. अनुभवयुक्त अनुवादात्मक म्हणजे काय की ज्या तुकोबरायांनी, ज्या ज्ञानोबरायांनी, ज्या सकल संत महात्म्यांनी काय केलं, जीवनामध्ये डायरेक्ट अभंग लिहिले नाही महाराज. त्यांनी स्वतः अगोदर डायरेक्ट कीर्तन करायला नाही लागले महाराज संत महात्मे. त्यांनी सांगितलं आम्ही त्या गोष्टीचा अगोदर अनुभव घेतला है की नाही. तुकोबाराय सांगतात मी कीर्तन करण्यासाठी डायरेक्ट कीर्तन नाही केलं, अगोदर लोकांचे अभंग ऐकले, लोकांचे कीर्तन ऐकले, नंतर भंडाऱ्या डोंगरावर गेलो. अहो भागवताचे 1000 पारायण केले है की नाही. 1000 पारायण केल्यानंतर रामायणाचे पारायण असेल, ज्ञानेश्वरीचं वाचन असेल, एवढं केलं आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये जसा जसा प्रसंग येईल तसे तसे मी अभंग लिहायला सुरुवात केली. डायरेक्ट अभंग लिहायला सुरुवात केली नाही महाराज. कोणतेही संत घ्या, त्या संत महात्म्यांनी अगोदर काय झाले, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. किंवा तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभवाशिवाय कोणतीही गोष्ट संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेली नाही. विठ्ठल जीवन जरी आपलं असलं तर त्या जीवनाकरता हे मार्गदर्शन हे मोठ्या व्यक्तीचं असलं पाहिजे. आपल्या हातामध्ये हात हा मोठ्या व्यक्तीचा असला पाहिजे. आपल्या डोक्यावर हात हा मोठ्या व्यक्तीचा असला पाहिजे. का पाहिजे? कारण मोठ्या व्यक्तीने अगोदर त्या वाटेने गेलेले असतात. म्हणून आपण त्या वाटेने गेलो तर कुठेही काय तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले मार्ग धावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, येण्याची पंथ चालू जातात, चालू जातात, येण्याची पंथ चालू जातात. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, येण्याची पंथ चालू जातात, येण्याची पंथ चालू जातात. मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संकट संत ते. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जे संत महात्म्याने मार्ग दाखवून गेले त्या मार्गाने जर आपण चालायला लागलो तर आपल्याला कुठेही अडथळा येणार नाही महाराज, है की नाही. काही काही व्यक्तीने जर एखाद्या वेळेस एखादा माणूस पंढरपूरला निघाला आणि पंढरपूरला निघाल्यानंतर सांगितलं काय, दुसऱ्या व्यक्तीने विचारलं बाबा मला पंढरपूरला जायचंय, पंढरपूरला जायचंय. पण तो माणूस जर पंढरपूरला जाऊन आला असेल तर अगोदर काय करेल की तो रस्ता सांगू शकेल. पण एखादा व्यक्ती जर पंढरपूर पाहिलंच नाही आणि त्याला जर विचारू लागला काय रे बाबा पंढरपूरचा रस्ता कुठे आहे, तर त्याला सांगता येणार आहे का? नाही. म्हणजे काय, अगोदर अनुभव घ्यायचा आणि नंतर लोकांना सांगायचं. हे काम आमच्या संत महात्म्याने केलेलं आहे. अगोदर अनुभव घेतला जीवनामध्ये बघा. आणि मोठ्या व्यक्तीचा का हात असला पाहिजे, कारण आपलं जीवन हे मोठ्या व्यक्तीकडूनच चालत असतं. साधारण उदाहरण घ्या आपल्या घरातले. आता
तेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. आहे की नाही? जे मोठाले व्यक्ती घरामध्ये काय अनुकरण करतात, जे वागतात त्याचं अनुकरण कोण, छोटे छोटे लहान लहान जे काही घरातील दुसरे व्यक्ती आहेत त्याचं काय करतात, अनुकरण करतात. आता आपलं जर पाहायला गेलं तर महाराज आता या खेडेगावामध्ये परिस्थिती लय खूप वाईट झालेली आहे. का? कारण घरातल्या लहान लहान मुलांना महाराज काय काय म्हातारी माणसं काय करायला लावतात, या लहान लहान मुलांना पानटपरीवर तोटा पाठवा, आहे की नाही? तोटा नाही पाठवतात. काही काही तर पुढचे असतात महाराज, मला जा रे पप्या घरातून बिडी पेटून आण. आता ते 2-4 वेळेस आणतंय महाराज, इजली की पुन्हा याला पाठी दे. पण ते पप्या पुढे चालून अनुकरण असं करतय, ते म्हणतंय पेटवतय, झोरके वडीतच येते महाराज इकडे, है की नाही? आता मला सांगा, जर घरच्या मोठ्या व्यक्तीने जर कामं सांगायला सुरुवात केली अशी तर काही परिणाम होणार आहे का? नाही ना महाराज. जसे मोठे माणसं वागतील तसं वागण्याचं हे छोटे माणसं करत असतात. विठ्ठल आता माझा हसवण्याचा काय ते हे नाही बघा, कारण एवढ्या 450 किलोमीटरहून आळंदीहून आलं, इथं जर हसिलं तर दुसऱ्या महाराजात तर आमच्यात काय फरक राहणार आहे? बरोबर आहे की नाही? अहो ज्ञानोबारायांच्या आळंदीचं नाव घेतलं तर लोक ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात. हसवण्याची तिथं आता हसवायला भरपूर हसता येते, आम्हाला बी हसवा येते, पण ज्ञानोबारायांचा तो अपमान आहे. अहो ज्यांच्या गावामध्ये आपण मधुकरी मागून हे ज्ञान घेतलेलं आहे, ज्ञानेश्वरीचं असेल, गीतेचं असेल, एवढं जर भांडवल असेल तर इकडे येऊन संसाराच्या गोष्टी तर तुम्हालाही माहित आहेत महाराज. विठ्ठल जे माणसं मोठे काय वागतात तसं अनुकरण हे छोटे छोटे माणसं करत असतात महाराज. आता सांगतो दृष्टांत, लोकांचे चेहरे पडलेले आहेत म्हणून. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असताना महाराज आंब्याला काय चांगले पिकलेले आंबे लागले होते महाराज, पाडाला जसे लागतात तसे. एक लहानसा विद्यार्थी होता, लहान मुलगा होता, त्यानं पाहिलं अहो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काय भरपूर आंब्याचा बाग काय झालेला आहे, पिकलेला आहे. तो म्हणला असं जर घ्यायला जावं तर काय करणार आहे, राखणारा बसलेला आहे तिथं, तो जर आला तर मला मारेल. म्हणून त्यानं काय केलं, संध्याकाळचा प्लॅन केला. रात्र झाली, 12 वाजले, तो मुलगा काय झाला, आतमध्ये त्या बागेमध्ये घुसला आणि एका आंब्याच्या झाडावर चढला आणि आंबे तोडू लागला. ते पाहिलं कोण, मालकानं पाहिलं. मालक काठी घेऊनच आला महाराज. उतर म्हणला खाली. खाली उतर म्हटल्यानंतर उतरला, तो सांगितलं काय हो चोरी करतो का तू, तुझ्या घरचे चांगले संस्कार नाहीत का? असं म्हटल्यानंतर महाराज तो नाही ते बोलायला लागला. एक रपाटा दिला त्याच्यावर, सांगितलं चल तुझ्या वडला कर घरी. आता ते म्हणला घरी जाऊन तरी काय करावं, मनात त्या मनात म्हणायला लागला. त्यानं सांगितलं चल घरी. घरी काय येत नाही. ते मला घरी काय करायचंय, तुझ्या बापाला सांगायचे तो चोरी करतोय, तुझ्यावर चांगले वाईट संस्कार पडलेत. ते म्हणला घरी जायची काय गरज आहे, आमचे पप्पा वरच्या फांदीवर आहेत म्हटले. आता बाप चोरी करू लागले. मला सांगा पोरक काय गाथा वाचील काय? विठाला म्हणून महाराज आपल्या वडिलांनी ज्या वेळेस जीवन जगतो आपण त्यावेळेस मार्गदर्शन मोठ्या व्यक्तीचं असलं पाहिजे. चला पुढे आपल्याला वाढवायचं नाही, पण आपल्याला कीर्तनाच्या अभंगावर यायचंय. काय की महाराज तुम्ही सांगतात की काय स्वतः अनुभव घेतात आणि नंतर लोकांना सांगतात, तर महाराजांनी अनुभव घेतला का? अहो असे अनेक आपल्याला बघा. तर महाराजांचा विचार करायला गेलं तर महाराजांनी कीर्तन भक्तीचा अनुभव हा एका जन्मात नाही, तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर 4ही युगामध्ये तुकोबारायांनी कीर्तन भक्तीच केली महाराज. विठ्ठल त्रेतायुगामध्ये जर पहिल्या अवतारामध्ये विचार करायला गेला तर महाराज प्रल्हादजीच्या स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ती केली. कोणती? हो नारायण, हो नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण. अहो तुकोबारायांनी एवढं भजन केलं त्या रूपामध्ये की स्वतःच्या वडिलांचा विरोध होता महाराज. नाम घेऊन येती देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. अरे वडिलांनी सांगावं प्रल्हादासी पिता
स्मरे मानी नारावेण परितो स्मरे मानी प्रल्हादासी पिता करीतो जाचने परितो स्मरे मानी नारायण परितो स्मरे मनी. अरे नारद प्रल्हादानी महाराज एवढी जाचणी म्हणजे एवढा त्रास दिला महाराज वडिलांनी, पण भजन सोडलं नाही का. परिस्थिती बिकट असताना सुद्धा काय केलं, तुकोबरायांनी त्यांच्या रूपामध्ये भजन केलं, कीर्तन भक्ती केली, नामसंकीर्तन केलं महाराज, है की नाही. चला पुढचा अवतार. झाडाचा पाला खाला आणि झाडाचा पाला खाऊन सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रासोबत महाराज. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्राचं महाराज भक्ती केली, नामस्मरण केलं. अहो चला पुढं. उद्धवजीच्या स्वरूपामध्ये द्वापर युगामध्ये काय केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्रीकृष्णाचं महाराज नामस्मरण केलं, भक्ती केली, देवाची कीर्तन भक्तीच केली महाराज, है की नाही. चला पुढच्या अवतारामध्ये जर पाहायला गेलं तर महाराज हे तिन्ही अवतारामध्ये कीर्तन भक्ती केली, नामस्मरण केलं. आणि चौथ्या सुद्धा अवतारामध्ये काय केलं महाराज. हे चौयुगाचा भक्त नमा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून उभी ती झाली, पाठी मागे डोळे झाकून उभी ती झाली. हो चौयुगाचा भक्त उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून उभे ते झाली, पाठी मागे डोळे झाकून उभे ते झाली. चौथ्या सुद्धा अवतारामध्ये काय केलं महाराज, कीर्तन भक्ती केली. हो चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. अहो कीर्तन भक्ती केली, एवढं कीर्तन करावं महाराज नामदेवरायांनी. नामदेवरायांची कीर्तन भक्ती एवढी श्रेष्ठ होती, एवढी श्रेष्ठ होती की आमच्या गोरोबा काकांनी ज्या वेळेस कीर्तनामध्ये बसावं, नामस्मरण करावं, त्या कीर्तन भक्तीचा एवढा परिणाम व्हायचा की त्यांना हात आले महाराज. ही कीर्तन भक्ती होती. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावं. हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी मने ज्ञानदेवा बोला भंग, जनी मने ज्ञानदेवा बोला भंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एवढं देवानं नाचावं त्या कीर्तन भक्तीमध्ये. हे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, हो सावध होई देवायसा बोले कबीर कबीर. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देवानं नाचावं महाराज या कीर्तनामध्ये. याला म्हणतात कीर्तन भक्ती. विठ्ठल विठ्ठल चलो विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये महाराज त्यांनीही कीर्तन भक्ती केली आणि त्या कीर्तन भक्तीचा महाराज परिणाम दिसायला लागला तुकोबरायांच्या देहावर. एवढा परिणाम दिसायचा
तुकोबारायला लोक गावातील म्हणायचे, हे येडा तू काय नुसता टाळ घेतो आणि टाळ कुटीत बसतो, याचं काय काम नाही धंदा नाही, महाराज भजन नुसतं करतो, असं गावातील लोक म्हणायचे तुकोबारायांना, हिनवायचे, अपमान करायचे तुकोबारायांचा. पण तुकोबाराय कोणाकडेही लक्ष देत नव्हते महाराज. तुकोबारायांचं एकच चालायचं, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. इतकं भजन रात्रंदिवस चालायचं महाराज. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. किंवा हो पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, हो जागृती स्वप्नी पांडुरंग. एवढं कीर्तन करावं महाराज, एवढं भजन करावं तुकोबारायांनी. त्या भजनाचा परिणाम त्यांचं अंग हे महाराज काय व्हायला बघा, देहावर किती परिणाम झाला. ज्यावेळेस गावातील लोक शिव्या द्यायला लागले, त्यावेळेस तुकोबारायांनी ठरवलं की आता गावामधलं भजन बंद. कुठं निघाले? भंडाऱ्या डोंगरावर निघाले महाराज. घोराड्या, भामचंद्र या तिन्ही डोंगरावर साधना सुरू केली आणि तुकोबारायांचा देह पवित्र व्हायला लागला. एवढा पवित्र व्हायला लागला की तुकोबाराय ज्या रस्त्यानं जायचे, ज्या वाटेने जायचे, ते वाटा सुद्धा काय म्हणा लागल्या, विठ्ठल विठ्ठल असा महाराज. त्या वाटेमधून ध्वनी यायचा, आवाज येवायचा. एवढा पवित्र स्थूल देह माझ्या कुणाचा झाला? तुकोबारायांचा झाला. आणि त्याचा परिणाम ज्या वेळेस महाराज, एक गावातील काही चांगली लोक असतात, काही वाईटही असतात महाराज. काहीला चांगलं झालेलं देखवत, काहीला देखवत नाही. पण ज्या वेळेस एक चांगला व्यक्ती त्यांना भेटला, तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय तुमच्याकडे जर पाहायला गेलं तर माझ्या मनाला समाधान वाटतं. तुमचा चेहरा पाहिला की माझं मन प्रसन्न होतं. कारण तुमच्या जर संसाराची जर स्थिती पाहायला गेलं तर काय, चुलीवर हरळी आणि काय, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. जाऊ बुडती बिके, कुत्री घर राखीती, कुत्री घर राखीती. नांदणू कायची सांगाय, नाही तरी वय बघाय. नांदणू कायची सांगाय, नाही तरी वय बघाय. नांदणू कायची नाही तरी वय बघाय. नांदणू कायची नाही तरी वय बघाय. तुकोबाराय तुमच्या जीवनाची परिस्थिती पाहायला गेला तर आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके. जाऊ पुढती बिके, कुत्रे घरी राखेती. अशी परिस्थिती तुमच्या संसाराची आहे. चुलीवर हरळी आणि केळीवर नारळी अशी तुमची परिस्थिती असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की समाधान वाटतं. तुमचा चेहरा पाहिला की सुख वाटतं. याचं कारण काय आहे? त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, याचं कारण एकच आहे की माझ्या जन्मामध्ये जी काही कीर्तन भक्ती केली, जे काही नामस्मरण केलं देवाचं, त्याचा परिणामच असा झाला की माझं जे अंग आहे ते काय झालं, हरिरूप झालं. जय हो. कीर्तन सांग, कीर्तन सांग. कीर्तन सांग, कीर्तन सांग.
कीर्तन हॅलो. सांगा कीर्तन सांगा तुकोबारांना विचारलं की महाराज तुमच्या जीवनामध्ये हा परिणाम कशाचा झाला, त्यावेळेस तुकोबारांनी सांगितलं की मी जी कीर्तन भक्ती केली, कीर्तन हे एवढं चांगलं आहे की जे आमचं अंग आहे ते काय झालं, हरिरूप झालं. महाराज ऐका, एक साधा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे, कारण अनेक वारकरी, कीर्तनकार, धारकरी असे अनेक भेटतात महाराज, आणि काय सांगतात की महाराज आमच्या घराची परंपरा आहे, गेली 50 ते 60 वर्ष झालं आमच्या घराची वारी आहे, मीही 50 वर्ष झालं वारी करतो, 50 वर्ष झालं काय करतो, मी कीर्तन ऐकतो वेगवेगळ्या महाराजाची. ऐका, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक कीर्तन ऐकली असतील, अनेक वेगवेगळ्या महाराज लोकांची कीर्तन ऐकली, वेगवेगळ्या अभंगावर कीर्तन ऐकली. माझा एक साधा प्रश्न आहे की आज तुकोबाराय सांगतात की कीर्तन भक्ती केल्यानंतर किंवा कीर्तन श्रवण केल्यानंतर काय होतं, त्याचे आपलं अंग आहे ते काय होतं, हरिरूप होतं. मग एक साधा प्रश्न आहे आपल्या मनाला विचारायचा की आम्ही इतके दिवस आपण कीर्तन ऐकतो आणि ते कीर्तन ऐकल्यानंतर आपलं खरंच अंग हे हरिरूप झाले का? आणि दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो, जर आपलं अंतःकरण जर सांगत असेल की जे आम्ही कीर्तन ऐकल्यानंतर आमचं अंग हे हरिरूप झालेलं नाही, मग माझा दुसरा प्रश्न आहे, एवढे वर्ष तुम्ही ऐकत होतात ते नेमकं कीर्तनच होतं का? विठ्ठल कारण कीर्तनाचा जर व्यावहारिक दृष्टीने विचार करायला गेलं तर कीर्तन तुम्ही काय करता, कीर्तनाची व्याख्या की महाराजांनी फेटा बांधावा, कंबर बांधावी आणि काय कीर्तन करावं, या कीर्तनाची ही व्यावहारिक झाली महाराज व्याख्या. पण जर पारमार्थिक व्याख्या महाराजांची पाहायला गेलं, तुकोबारांनी सरळ व्याख्या केलेली आहे, काय करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन कशाला म्हणावं, आपल्या मुखाने नुसतं नामस्मरण जरी केलं, देवाचं नाव जरी घेतलं तर त्याला कीर्तन म्हणावं, अशी काय महाराजांनी सरळ केलेली व्याख्या आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणून या कीर्तनाच्या मध्ये कीर्तन भक्ती केल्यानंतर महाराज काय होतं, आपलं अंग हे हरिरूप होतं. आता कीर्तनाचे अनेक प्रकार पडतात, लीला कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे आणि नामसंकीर्तन आहे. आपल्याला प्रमाण अनेक घेता येतील. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हे कीर्तन एवढं महाराज एवढं सोपं आहे की आमच्या माता माऊली ज्यावेळेस स्वयंपाक करतात, त्या स्वयंपाक करत असताना नुसतं मुखाने वाचेने नामस्मरण जरी घेतलं तर काय होतं, आपला उद्धार झाल्याशिवाय होणार नाही. पुढे सांगून जातो महाराज, आपण जर वाचेने नामस्मरण करत करत जर आपण हे स्वयंपाक केला तर स्वयंपाक केल्यानंतर महाराज एखाद्या व्यक्ती जर आमच्या माता माऊलीचा पती जर एखादा दारू पित असेल, व्यसन करत असेल आणि जर एक नाही
2 वर्ष जर सलग तुम्ही देवाचं नामस्मरण करून जर तुम्ही स्वयंपाक बनवला आणि तो स्वयंपाक जर आपल्या पतीला खायला दिला तर महाराज मी आहे ना 100% सांगतो की त्याचं व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये महाराज कीर्तन भक्ती ही तुकोबारांनी केली, संत महात्म्यांनी केली, त्याचं आपण काय केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. ते जसे चालले तसं आपणही वागलं पाहिजे. कारण बघा जीवनामध्ये मोठ्याचा हात किती असणं हे महत्वाचं आहे. बघा एक दृष्टांत सांगतो आणि विठ्ठल विठ्ठल एक माता माऊली आपल्या छोट्याशा लहान मुलाला घेऊन कुठे एका किराणा दुकानामध्ये गेली आणि किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर महाराज आपल्याकडे काय जी काही लिस्ट केली होती ती लिस्ट त्या दुकानदाराला दिली आणि दुकानदाराला सांगितलं की मला सामान द्या. त्यावेळेस तो दुकानदार महाराज काय करत होता, तो वस्तू देत होता. तेवढ्यामध्ये जे सोबत आलेला मुलगा होता त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करू लागला. म्हणू लागला, ओ हे भया कितवीला आहेस म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं 5वीला आहे काका, आहे की नाही. 5वीला त्यांच्या गप्पा गोष्टी चालायला लागल्या. गप्पा गोष्टी चालायला लागल्यानंतर महाराज त्यांनी सहज काकाने सांगितलं, बाळा चॉकलेट घे. चॉकलेट घे म्हटल्यानंतर तो मुलगा काय करत होता, चॉकलेट घेत नव्हता. आता जर आपली असतील तर काय केली असती महाराज, चॉकलेटीची भरणीच पडली असती महाराज, है की नाही. का कारण ते जरा थोडा कसा होता, संस्कार असलेला होता. आता काही विद्यार्थ्यांना संस्कारच राहिले नाही, मुलांना संस्कार राहिले नाही महाराज. या कोरोना झाला त्यापासून संस्कार राहिलेच नाहीत महाराज. का आम्हाला खूप अनुभव आलेला आहे, मला तर लय अनुभव आलेला आहे. कोरोना झाला 2-3 वर्ष शाळा बंद होत्या आणि शाळा बंद असल्यामुळे महाराज मुलं घरीच इतके बिघडले आणि बिघडलेला माल सगळं आमच्याकडे तिकडे मग आळंदीला संस्थेमध्ये. खरं ना. आता असा एकही विद्यार्थी नसतंय की काय ते मुलगा की इकडं चांगलं शिकत नाही, इकडं टुकार फिरतय म्हणून ते काय म्हणतात सुधरण कुठं गेला की सांगतात काय करा पाठवा आळंदीला. अहो आमची संस्था आता 70 विद्यार्थी आहेत माझ्याकडे, त्याच्यामध्ये 70 पैकी 10-20 जर चांगले सोडले तर तसाच सगळं आलेला माल आहे माझ्याकडे. विठ्ठल विठ्ठल ढाला 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 विठ्ठल विठ्ठल ढाला विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल श्रीराम ढाला विठ्ठल विठ्ठल. अहो इतके बिघडलेत. एकाला विचारलं 9 किती तर ते म्हणला 52. किती 9 किती रे पोरो, ए बाळा 9 किती, थांबा तुम्ही सांगू नका 9 किती सांग. तुम्ही नाही हो, मुलगा आहेत का तुम्ही, मुलगा आहेत तुम्ही. शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगाल किती आहे रे 9, त्याची ताकदच होईन अजून काही 72 म्हणायची, आहे की नाही. किती 9 किती. काल असंच परवा दिवशी कीर्तनामध्ये विचारलं 9 किती, ते म्हणला 30. अहो लय पोरायचं हे झालंय. ऐका ते म्हणला किती 9 किती 52 म्हणला. त्याचे वडील जवळच होते महाराज, त्याने 200ची नोट काढली त्याच्या हातात दिली. तो मुलगा उड्या मारतच गेला दुकानावर चॉकलेट खायला. मी सांगितलं का हो काका, अहो त्यांनी चुकीचं उत्तर दिलं ना, एक रट्टा द्यायला पाहिजे होता, तुम्ही 200ची नोट काढून दिली, तुम्ही काय वाटतं का तुम्हाला. तेवढ्यामध्ये तो म्हणला महाराज तुम्ही शांत बसा म्हणला. मुलगा तुमचा आहे का माझा, मी म्हणलं तुमचा. ते म्हणलं आमच्या खोडी आम्हालाच माहित असतात. मी म्हणलं सांगा तरी काय झालं. काय नाही म्हटले महाराज, हे 9 पहिलं 32च म्हणत होतं, याला 100 200 100 200 देऊ 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 कुठून नेलं 52 वर, है की नाही. अजून 400-500 खर्च होतील, 9 72 वर येईल. विठाला ढाला 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 ढाला. महाराज काही प्रश्न विचारा, मुलांचं लय हे झालं. एकाला विचारलं सांग रे म्हटले पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराचे नाव सांग बरं. हा तू सांग. हा एकाला विचारला असता यानं सांगितलं वा साप सांगितला, एकानं सांगितलं तू काय सांगितलं, लाजायला काय धरून नेत नाही. थोडासा तिकड आवाज कमी करा, मॉनिटरचा आवाज द्या. सांग तू एक सांग. एका त्यानं सांगितलं बेडूक, गुरुजी म्हणले शाबास, राहिलेले 4
ते म्हणला त्याचा भाऊ, त्याचे बहीण, त्याचे चुलता, अशी पोर महाराज. विठाला 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हे असे संस्कार महाराज आहे की नाही. पण तो त्या चांगलीच संस्कार होते. त्याने सांगितलं काका नको नको म्हटल्यानंतर महाराज नाही जाणं त्या काकानं काय केलं, आपली मूठ भरली आणि त्या मुलाच्या ओंजळीमध्ये टाकली. तो मुलगा आणि आई निघून गेले. निघून गेल्यानंतर वाटेने सांगितलं आईनं, हे बाळा का रे म्हटलं, ते काका सांगत होते ना चॉकलेट घे घे घे, तर का घेत नव्हता. ते म्हटलं आई याच्यातलं तुला राजकारणच कळणार नाही. आता महाराज